तात्या पंतोजी. सुमारे 70-75 वर्षापूर्वीची गोष्ट. कोरेगावी त्यावेळी मराठी 7वी पर्यंत शाळा होती. इयत्ता 5वी ते 6वी या वर्गांना त्यावेळी केशवराव आफळे नावाचे शिक्षक शिकवत असत. गणित व भाषा शिकवण्यात त्यांची बरोबरी करणारा शिक्षक सातारा जिल्ह्यातील कोणत्याच गावी नव्हता. त्यावेळी वरील वर्गांना जन्मभूमी, उज्जयिनी, श्रीकृष्णाची वनक्रीडा अशा सुरस कविता असत. वर्गातील मुले भान हरपून त्या कवितांचा अन्वय अर्थ ऐकत असत. मुलांपैकी एक विद्यार्थी अगदी भान हरपून बेहोश होत असे. आफळे गुरुजी त्याचे दैवत झाले होते. ठराविक वय झाल्यामुळे आफळे गुरुजी सेवानिवृत्त झाले. त्यांना फक्त 35 रुपये निवृत्ती वेतन मिळत असे. या रुपयात पत्नी, मुलगी व 3 मुलगे यांच्या पोषणाचा भार त्यांच्यावर होता. गुरुजी अशाही स्थितीत संसाराचा गाडा नेकीने हाकीत असत. लोकप्रियता हा त्यांचा फार मोठा आधार होता. त्यांच्या विद्यार्थ्यांपैकी जे कुणी नावारूपास आले होते ते कोणत्या ना कोणत्या रूपाने त्यांना मदत करीत असत. कोणी श्रीमंत शेतकरी त्यांच्या घरी फोडीव लाकडाची गाडी पाठवीत, कोणी आंब्याच्या करंड्या. डॉक्टर विद्यार्थी गुरुजींच्या कुटुंबातील मंडळींना मोफत औषधोपचार करीत. कृष्णा हा बुद्धिमान होता. तो भराभर परीक्षा पास होत गेला. त्यावेळी उच्च इंग्रजी शिक्षण घेणाऱ्या पदवीधरांना ताबडतोब मोठी नोकरी मिळे. कृष्णा आता कृष्णाजी पंत मोठा न्यायाधीश झाला होता. पगार भरपूर, जाण्या येण्याला मोटारगाडी व राहायला उत्तम बंगला. आफळे गुरुजींच्या घरी मुलीचे लग्न निघाले. त्यावेळी हुंड्याची चाल होती. त्यांनी पसंत केलेला मुलगा शिक्षणाने, वर्तनाने त्यांच्या मुलीला अगदी अनुरूप होता. मुलगी सुस्वरूप, सुशील व सालस होती. फार यातना सोसून व कित्येकांचे उंबरठे झिजवून हे स्थळ शोधून काढले होते. सर्व काही जुळले, पण गुरुजींना हुंडा डोईजड वाटला. एकुलत्या एका मुलीचे लग्न म्हणून गुरुजींनी आपली सर्व शिल्लक असलेली माया भरतीला घातली. पण हुंड्याचे पारडे जडच. मुलाला हुंडा घ्यायचा नव्हता, पण वडिलांच्या आज्ञेबाहेर त्याला जायचे नव्हते. पुष्कळ सायासांनी आपल्या वडिलांनी आपले शिक्षण केले ही जाणीव त्याला होती. हुंड्याची रक्कम दिली नाही तर लग्न मोडणार याची त्याला भीती वाटत होती, धास्ती वाटत होती. लग्न न मोडावे, निदान लांबणीवर पडावे म्हणून आपली BAची परीक्षा झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही अशी त्याने अट घातली. ही अट योग्य असल्याने त्याच्या पिताजीस काही बोलता येईना. गावकऱ्यांनी इतर मदत देण्याचे ठरवले, पण ते सुद्धा गरीबच होते. हुंड्याची रक्कम 1000 रुपये जमवणे त्यांना कठीणच. त्यांनाही त्यांचा प्रपंच होताच ना. मुलाच्या बापाने हुंडा कबूल करण्याबद्दल ठराविक दिवस ठरवला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत जर रुकार मिळाला नाही तर लग्न मोडणार होते. गुरुजींना अतिशय दुःख होणार होते. गुरुपत्नी दुःखी कष्टी झाली. आफळे गुरुजींच्या सदा प्रसन्न चेहऱ्यावर असलेले हास्य कोटच्या कोठे पळाले. कन्येची अवस्था शोचनीय झाली. मुलांची अवस्था केविलवाणी झाली. त्यांची जात्याच असलेली खेळकर वृत्ती मावळली. ती उदास दिसू लागली. एकंदरीत्या सुखी व समाधानी कुटुंबाच्या घरात अवकळा पसरली. गावातील वजनदार लोकांनी गुरुजींना कृष्णराव न्यायाधीशाला भेटण्याबद्दल विनंती केली, पण गरिबी असली तरी त्यांचा मानी स्वभाव ह्या बेतास अनुकूल होईना. विद्यार्थी मोठा झाला ही त्याची कर्तबगारी, बुद्धिमत्ता. आपण त्याला इतर विद्यार्थ्याप्रमाणेच यथामती शिकवले इतकेच. अशा प्रसंगी त्याला न भेटण्याचा त्यांचा निर्धार झाला. हुंड्याबाबत रुकार कळवण्याची मुदत जसजशी जवळ येत होती तशी गुरुजींची काळजी पण वाढत होती. त्यांना फार दुःख होत होते. घरात काळजीचे सावट पसरले होते. कोणी हसत नव्हते की मन मोकळेपणाने कोणाशी बोलत नव्हते. खाणेपिणे कोणालाच सुचत नव्हते. गुरुजींनी घराबाहेर जाणेच सोडले होते. त्यांच्या कन्येची, सुशिलेची अवस्था तर फारच कठीण झाली होती. आई बापांच्या अत्यंत प्रेमाच्या वेलीवर वाढलेले ते पुष्प कोमेजत होते. रडून रडून तिचे डोळे लालबुंद झाले होते. निव्वळ आपल्यामुळे ह्यांची अशी अवस्था झाली हे शल्य तिला सारखे बोचत असे. ती जीवाला कंटाळली. नाही ते विचार त्या निष्पाप व कोमल अंतकरणाच्या मुलीच्या मनात येऊन तिला भेडसावत. शेवटी तिने कोणता तरी एक निर्धार केला. अखेरीस तो दिवस उगवला. संध्याकाळपर्यंत गुरुजींनी निर्णय कळवला नाही तर लग्न खास मोडणार. त्या दिवशी कोणी कोणाशी बोलत नव्हते. सर्वजण आपले नित्याचे व्यवहार यंत्राप्रमाणे करीत होते. गुरुजी पडवीमध्ये एका चटईवर बसले होते. सुशिलेने पुढ्यात ठेवलेला चहा धापा टाकीत टाकीत निवून गेला.
त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले, ते गालांवरून वाहू लागले. मुले हे पाहून रडू लागत. त्या निष्पाप मुलांना आपल्या वडिलांना काय दुःख होत आहे याची मुळी कल्पनाच नव्हती. मुलांचे आबांवर फार प्रेम होते. आबा, तुम्हाला काय होते? अंग दुखते का? आम्ही अंग रगडू का? तुम्ही नेहमीच म्हणता की आम्हा मुलांच्या हातात साखर आहे, मध आहे. आम्ही अंग दाबले, रगडले की तुम्हाला बरे वाटते. मग आम्ही अंग रगडू का? मुलांनी दुःखाने विचारले. पण आबांकडून प्रत्युत्तर नाही. ते आपले नेत्र मिटून विचार करीत होते. आबांची ती अवस्था, लहान लहान भावंडांचे ते मायेने ओथंबलेले व हृदयाला पाझर फोडणारे शब्द ऐकून सुशीला वेगाने घराबाहेर पडली. तिने एकदा आबांच्याकडे व त्या निष्पाप व अजान भावंडांकडे पाहिले व हुंदके देत देत ती ताडकन घराबाहेर पडली. ती इतक्या वेगाने जात होती की तिला समोरून येणारा पोस्टमन मुळीच दिसला नाही. त्यामुळे तिचा थोडासा धक्का त्याला लागलाच. त्याने गुरुजींच्या नावाचे एक जाड रजिस्टर आहे म्हणून सांगितल्यावर मात्र तिचा विचार बदलला. ती त्याच पावली परत फिरली. पोस्टमनने दिलेले पाकिट वाचावे की न वाचावे याचा निर्णय गुरुजींना होईना. असेल कोणाचे तरी लांबलचक पत्र, काय त्यात असणार? अशा विचाराने त्यांनी ते पाकिट एकदा उचलले, न्याहाळून पाहिले व जसेच्या तसेच परत ठेवले. खरे पाहता त्यांची मनस्थिती नीट नव्हती. काही वेळाने त्यांचा विचार बदलला. त्यांनी ते पाकिट फोडले आणि आत 100ची एक अशा 10 नोटा. त्या पाहून गुरुजींना फार विस्मय वाटला. पाकिटात एक छोटे पत्र होते. प्रिय गुरुजी, आजच हे पत्र आपणास मिळावे अशा हेतूने पाठवले आहे. मला सर्व समजले आहे. अंशतः तरी आपल्या उपयोगी पडण्याची मला संधी मिळाली याबद्दल धन्यता वाटली. आपला आवडता कृष्णा. गुरुजी मात्र थरथरत्या हाताने व धडधडणाऱ्या हृदयाने त्या नोटा पुन्हा पुन्हा मोजित होते. अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.